2021 MST-CET 2021ला विचारलेला क्वेश्चन आहे. पी आणि क्यू हे ट्रू दिलेले आहेत आणि आर आणि एस काय सांगितलेत, फॉल्स सांगितलेले आहेत. ट्रूथ व्हॅल्यू पी आणि क्यूची टी दिलेली आहे आणि आर आणि एसची ट्रूथ व्हॅल्यू एफ दिलेली आहे. आणि आपल्याला दिलेला स्टेटमेंट पॅटर्न जो आहे त्याची ट्रूथ व्हॅल्यू, दोन स्टेटमेंट पॅटर्न दिलेत त्या दोघांची ट्रूथ व्हॅल्यू फाइंड करायची आहे. आपण सुरुवात करूया. पहिल्यांदा दिलेलं फर्स्ट स्टेटमेंट जे आहे ते इथे घेतो मी. फर्स्ट इथे घेतो, निगेशन ऑफ पी अँड क्यू, डबल इम्प्लिकेशन आर अँड एस. P implies Q, negation of P implies Q, double implication R and S. आणि सेकंड स्टेटमेंट त्यांनी दिलेलं आहे. सेकंड स्टेटमेंट आहे निगेशन P implies Q and negation P implies Q and R double implication S. R double implication S. काय करायचं आहे तर दिलेल्या ट्रूथ व्हॅल्यूज फक्त इथे पुट करायचे आहेत आणि आपल्याला कनेक्टिव्हचे रिझल्ट माहीत आहेत त्याप्रमाणे सॉल्व करायचं आहे. बघूया. पी आणि क्यू ट्रू आहे आणि आर आणि एस फॉल्स आहे. लक्षात ठेवूया. इथे पी निगेशन ऑफ पी ट्रू दिलेलं आहे, इम्प्लाइज क्यू ट्रू आहे, डबल इम्प्लिकेशन आर फॉल्स दिलेलं आहे, कंजंक्शन म्हणजेच अँड फॉल्स, एस पण फॉल्स दिलेला आहे. त्यानंतर इथे पी निगेशन ऑफ पी ट्रू आहे, इम्प्लिकेशन क्यू पण ट्रू दिलेलं आहे. त्यानंतर कंजंक्शन अँड आर आणि एस दोन्हीसुद्धा काय आहेत, फॉल्स आहेत. एफ डबल इम्प्लिकेशन एफ. सुरुवात इथून करूया, हे सगळं सॉल्व करूया. याची ट्रूथ व्हॅल्यू काय आहे ते बघूया. नंतर हे सेकंड स्टेटमेंटकडे जाऊया. निगेशन ऑफ नंतर बघूया. अगोदर निगेशन आपल्याला यासाठी कोणते रिझल्ट माहीत पाहिजेत हे सॉल्व करायसाठी. तर कंजंक्शनचा एक रिझल्ट माहीत आहे, टी अँड टी, म्हणजेच टी कंजंक्शन टी अँड टी असेल तर ट्रू येतं. दोन्ही ट्रू असतील तरच ट्रू येतो, बाकी सगळ्या केसमध्ये फॉल्स येतो. त्यानंतर डिजंक्शनचा कोणता रिझल्ट माहीत आहे तर दोन्ही एफ असतील तर एफ येईल, बाकी सगळ्या केसमध्ये ट्रू येईल. इम्प्लिकेशनचा कोणता रिझल्ट माहीत आहे, टी इम्प्लाइज एफ असेल म्हणजे टी एफ असेल तरच एफ येतो, बाकी केसमध्ये सगळ्या केसमध्ये दोन्ही टी असतील, दोन्ही एफ असतील किंवा एफ टी असेल तरी ट्रू येणार आहे. फक्त टी एफ असेल तर एफ येणार आहे. आणि डबल इम्प्लिकेशनचा टी टी असेल किंवा एफ एफ असेल तर दोन्ही केसमध्ये ट्रू मिळणार आहे, बाकी टी एफ आणि एफ टी या केसमध्ये फॉल्स येईल. आपण स्टार्ट करूया. टी टी असेल इम्प्लिकेशनचा टी एफ असेल तरच एफ येतो, म्हणजे टी टी असेल तर ट्रू येणार आहे. एफ फक्त टी एफ असेल तर येतो. डबल इम्प्लिकेशन कंजंक्शन अँडचा कोणता रिझल्ट माहिती आहे, टी टी असेल तर टी, बाकी सगळ्या केसमध्ये फॉल्स. इथे टी टी नाही आहे म्हणजेच हे फॉल्स येणार आहे. त्यानंतर निगेशन टीचं निगेशन एफ असतं, निगेशन ऑफ टी एफ येईल आणि निगेशन ऑफ एफ टी येतो, म्हणजेच निगेशन ऑफ टी काय मिळेल, एफ मिळेल. डबल इम्प्लिकेशन एफ आणि डबल इम्प्लिकेशनचा रिझल्ट दोन्ही टी किंवा दोन्ही एफ असेल तर रिझल्ट काय येतो तर ट्रू येतो. दोन्ही एफ असेल डबल इम्प्लिकेशन म्हणजेच बाय कंडिशनलचा रिझल्ट काय येणार आहे, एफ टी येणार आहे. त्यानंतर सेकंड स्टेटमेंट पॅटर्न बघूया. काय दिलेलं आहे स्टेटमेंट त्यांनी दिलेलं आहे, निगेशन टी काय येतो, एफ, इम्प्लिकेशन टी आहे तसं ब्रॅकेट नंतर सॉल्व करूया. आणि एफ डबल इम्प्लिकेशन इम्प्लिकेशनचा एफ एफ असेल तर एफ. आणि मग अगोदर हा ब्रॅकेट बघूया. एफ टी असेल, इम्प्लिकेशन कनेक्टिव्ह आहे, टी एफ असेल तरच फक्त एफ येतो, एफ टी असेल तर काय येणार आहे, एफ येणार नाही आहे म्हणजे ट्रू येणार आहे. कंजंक्शन एफ आणि मग कंजंक्शनचा रिझल्ट कोणता माहिती आहे आपल्याला, टी टी असेल तर टी, बाकी सगळ्या केसमध्ये अदरवाईज एफ, म्हणजेच इथे टी टी नाही आहे म्हणून एफ रिझल्ट येईल. अशा पद्धतीने आपल्याला पहिल्या स्टेटमेंट पॅटर्नची ट्रूथ व्हॅल्यू टी मिळाली, दुसरं स्टेटमेंट जो आहे त्याची ट्रूथ व्हॅल्यू एफ मिळाली. म्हणजे टी एफ हे आन्सर बरोबर आहे. टी एफ दोन ठिकाणी झाले का, एफ एफ, इथे आपण टी टी घेऊया आणि मग काय चुकलंय का रे, काय चुकलं.
सेकंड स्टेटमेंट पॅटर्न negation P implies Q and R double implication S. Negation P implies Q and R double implication S. R आणि S false सांगितलेत. negation P म्हणजेच negation T. F येणार आहे. implication T म्हणजे दोन्ही T दिलेले आहेत. TFT काय येईल? ट्रू येईल. बरोबर आहे. आणि इथे FF बापरे काय रे असं डबल इम्प्लिकेशनचा FFचा रिझल्ट दोन्ही फॉल्स असतील तर काय येतो? T येतो. दोन्ही ट्रू असतील तरी T येतो आणि दोन्ही फॉल्स असतील तरी ट्रू येतो. म्हणजेच इथे दोन्ही फॉल्स असेल तर रिझल्ट काय येईल? ट्रू येईल. आणि मग इथे ट्रू असेल आणि दोन्ही टी असेल तर कंजंक्शन अँडचा रिझल्ट TT असेल तर T, बाकी केसमध्ये फॉल्स. इथे TT आहे म्हणजे T येणार. म्हणजेच ऑप्शन पहिलं स्टेटमेंट ट्रू आलेलं आहे, दुसरं पण स्टेटमेंट ट्रू आलेलं आहे. म्हणजेच ABCD मध्ये दोन्हीसुद्धा ट्रू. बी ऑप्शनमध्ये बी ऑप्शन करेक्ट आहे.